नवी मुंबई महानगर पालिका की परिवहन उपक्रम का वर्ष 2026-27 का अंदाजपत्रक परिवहन समिति के सभापति विकास झंझाड़ को परिवहन व्यवस्थापक योगेश कड़ुस्कर द्वारा परिवहन समिति के विशेष बैठक में सुपुर्द किया गया। इस दौरान विकास झंझाड़ ने नियमों का हवाला देते हुए कहा कि बजट पर समिति के 12 सदस्यों के सुझावों के आधार पर आवश्यक संशोधन कर स्थायी समिति में प्रस्तुत किया जाएगा। आजच्या सभेमध्ये आम्हाला GM साहेबांनी परिवहन समितीकडे 97 अन्वये त्यांचा अंदाजपत्र सादर केलेलं आहे व आम्ही 98 अन्वये हे स्थायी समितीकडे सबमिट करणं गरजेचं आहे। फक्त यांनी दिला आणि आम्ही घेतला आणि आम्ही स्टँडिंगला सबमिट केला असं होणार नाही। 5 वर्ष जे झालं प्रशासनाच्या काळात, आता ते होणार नाही। आम्ही याच्यावरती आम्हाला पण अभ्यास करावा लागेल। तुम्ही काय केलं आहे या आपल्या नवी मुंबईसाठी 12 सदस्यांच्या असणाऱ्या सूचना, आमच्या सूचना व याच्यात या अंदाजपत्रकामध्ये काय सुधारणा करता येईल या नवी मुंबईच्या हितासाठी। आता याच्यामध्ये प्रामुख्याने भरपूर मुद्दे होते जे आजच्या मीटिंगमध्ये झाले, ते सगळे सुधारित करून ह्या बजेटला आम्ही एक साधारणतः थोडा वेळ घेतलेला आहे की आमच्याही सदस्यांना, या 12 सदस्यांना याच्यामध्ये काय सूचना आहे, काय सुधारणा करता येईल आणि ही सुधारणा होताच स्टँडिंगला सबमिट करना। साथ ही 5 वर्षों के प्रशासनिक कार्यकाल में सड़क दुर्घटनाओं की बढ़ती घटनाओं को देखते हुए परिवहन उपक्रम से संबंधित पिछले 3 वर्षों की ऑडिट रिपोर्ट तथा 5 वर्षों का विस्तृत लेखा जोखा भी मंगवाया गया है। आज या बसेसचे ॲक्सिडेंट होतात त्यांना मी सांगितलं 3 वर्षाचं ऑडिट पाहिजे आम्हाला। 3 वर्षामध्ये किती ॲक्सिडेंट झाले, कोणत्या कंपन्या होत्या, हे सगळे विषय आहेत ना। एक विषय 5 वर्षाच्या काळामध्ये जे काय झालेलं त्यामुळे आम्ही लगेच हँड टू हँड पुढे पास करू शकत नाही। आम्हाला त्याच्यासाठी सर्व सदस्यांच्या सूचना घेणं गरजेचं आहे। उन्होंने आगे कहा कि नवी मुंबई परिवहन को स्मार्ट और आत्मनिर्भर बनाकर नंबर 1 बनाना उनका मुख्य लक्ष्य है। सभापती म्हणून आमचं विजन एकदम क्लिअर आहे। आपली जी परिवहन सेवा आहे ही परिवहन सेवा ही कमीत कमी तोट्यात देऊन, हे बघा ज्या पद्धतीने नवी मुंबई महानगरपालिका भारतात 3 नंबर, महाराष्ट्रात 1 नंबर आहे, निश्चित त्याच याचा परिवहन उपक्रम आहे। मग हा 1 नंबर का होऊ शकत नाही, हे आम्ही जिद्द ठेवलेली आहे। आमचे 12 सदस्य जे आहेत ना हे सगळे एक्सपर्ट आहेत। यांनी सगळ्या प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने सर्व अभ्यास केलेला आहे। परिवहनमधले इन्कम सोर्स वाढवणे व तोटा कमी करणे। उन्होंने कहा कि 150 नई बसें खरीदी जा रही हैं, वहीं भविष्य में प्रॉफिटेबल रूट में बसों की फ्रीक्वेंसी को बढ़ाया जाएगा और विज्ञापनों से आय बढ़ाने पर भी ध्यान दिया जाएगा। आता आम्ही 150 बसेस नवीन घेतोय, म्हणजे आमचा तो पण आता जो तोटा आहे तो पण कमी होईल। म्हणजे अशा आणखीन जाहिराती असतील किंवा काय काय करता येईल, आमचा टोटल भर हा बॅलन्स आम्हाला पालिकेकडून पैसे मागायची जरूरत नाही पडली पाहिजे। दुसरी गोष्ट, ज्या फेऱ्या लॉसमध्ये आहेत त्या फेऱ्या कशा कमी करता येईल, कुठे गरज आहे तिथे फेऱ्या कशा वाढवता येतील, म्हणजे ग्राउंडवर सगळी आमची टीम जाऊन हे सगळा अभ्यास करताना निश्चित याचे रिजल्ट तुम्हाला येणाऱ्या काही काळामध्ये दिसतील। वहीं यात्रियों की सुविधाओं के लिए स्मार्ट बस स्टॉप, बेहतर शौचालय और लखपति दीदी योजना के अंतर्गत 400 महिला बस चालकों को रोजगार देने की भी व्यवस्था की जा रही है। प्रत्येक बस स्टॉप असतील हे स्मार्ट केले जातील। त्यानंतर टॉयलेटच्या व्यवस्था असतील, ज्या भरपूर ठिकाणी या 5 वर्षाच्या प्रशासनाच्या काळामध्ये जी काही त्यांची अवस्था झालेली आहे, खास करून आता आपल्या लखपती दीदी अंतर्गत 400 महिला आता नवीन येणार आहेत। ही जरी सेवा आहे, निश्चित स्वरूपाने सेवा आहे आणि आपल्याला सेवाच करायची आहे, पण सेवा करत असताना याच्यामध्ये सुधारणा करणं देखील गरजेचं आहे। बता दें कि फिलहाल शहर में 320 बसें मार्गों पर प्रतिदिन लगभग 2 लाख यात्री सफर करते हैं। सभापति विकास झंझाड़ ने कहा कि आने वाले समय में सेवाओं में और सुधार किए जाएंगे तथा CNG आधारित बसों को प्राथमिकता दी जाएगी। आता साधारणतः 320 बसेस आता आपल्या रनिंगला आहेत। शनिवार रविवारचे दोन्ही धरून, म्हणजे शनिवार रविवार आपल्याला लीन पिरियड असतो पूर्णपणे, दोन्ही म्हणून ॲव्हरेज प्रवासी आपले 2 लाख आहे। म्हणजे तसं आपलं पीक पिरियडमध्ये आपण 2.25 ते 2.5 लाखाच्या दरम्यान रोजचे प्रवासी आपण वाहतूक करतो। ब्युरो रिपोर्ट, नवी मिनिट।